16 डिसेंबरची रील इंटरनेटवर व्हायरल झाली। आता यामुळे काय काय दुष्परिणाम होणार आहेत आणि काय चांगलं घडणार आहे का तेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये आता जबरदस्त ट्विस्ट आला आहे। तो म्हणजे 16 डिसेंबरच्या पार्टीमध्ये जीवा, काव्या, नंदिनी, पार्थ यांच्यामध्ये जो काही गोंधळ झालेला असतो त्याची रील कोणीतरी बनवून इंटरनेटवर टाकलेली असते। आता हे काम वसवत्यांचंच असतं, पण घरात कोणालाच माहित नसतं। आता मोबाईल पाहत असताना पिहूला ही रील दिसते आणि त्याच्यावर खूपच घाण कमेंट आलेल्या असतात। आता पिहू पटकन जीवाकडे पळत जाते आणि जीवा दादा बघ ना, आपल्या घरातील पार्टीची रील इंटरनेटवर कोणीतरी टाकली आहे आणि ती खूपच व्हायरल झाली आहे। आता पिहू असं म्हटल्यानंतर जीवा पटकन तिच्या हातातील मोबाईल घेतो आणि त्याच्या खालच्या कमेंट वाचायला सुरू करतो। आता त्या कमेंटमध्ये पहिली कमेंट अशी असते की देशमुखांची मुलं तर खूपच पोचलेली निघालीत। आता दुसरी कमेंट अशी असते की जीवाची तर मज्जा झाली की। आता अशा घाण कमेंट असतात। आता जीवा ह्या कमेंट वाचत असतो आणि मानिनी तेच उभारून ऐकत असते। आता मानिनी म्हणत असते, कशाला रे घाण कमेंट वाचतोयस तू, नको नको अजिबात वाचू नकोस, तुला त्रास होईल। आता जीवा म्हणतो, आई नाही वाचल्या तरी त्रास होणारच आहे ना, बघ ना किती घाण कमेंट केल्या आहेत लोकांनी। जीवा म्हणत असतो, आई माझं तर ठीक आहे ग, पण पार्थ दादाला, नंदिनीला, काव्याला जर हे कळलं तर त्यांना काय वाटेल, किती घाण कमेंट करतायत लोक। पण त्याचं जाऊ दे, आपल्या घरातील ही रील कोणी बाहेर व्हायरल केली। आता पिहूला जीवा विचारत असतो। आता पिहू तर खूपच घाबरलेली असते, ती घाबरतच म्हणते मी नाही पाठवली। आता मानिनी म्हणते, अरे जीवा तिला कसं माहित असणार, ती नाही पाठवणार। आता पिहू खूपच घाबरलेली असते म्हणून मानिनी पटकन तिला बॅग देते आणि म्हणते, पिहू तू घाबरू नकोस, तू तुझ्या ट्युशनला निघून जा। आता इथे मानिनी पिहूला घालवते, तेवढ्यातच वसुहत्या आणि रम्या तेथे येतात। आता रम्या हे सगळं प्रकार पाहते आणि वसुहत्यांना म्हणत असते, आई हे सगळं तू केलं आहेस का? त्यावेळेला वसुहत्या हसूनच म्हणतात, अगं हो, म्हणजे तूच मला शिकवलं होतंस ना फेक अकाउंट कसं बनवायचं, म्हणजे व्हिडिओ व्हायरल होण्यासाठी मी थोडा प्रयत्न केला आहे, तू सांगितल्याप्रमाणे मी फेक अकाउंट बनवलं आणि हा व्हिडिओ टाकला त्याच्यावर आणि दुसरी फेक अकाउंट 2-3 काढून ह्या कमेंट मीच केल्या आहेत। आता रम्या म्हणते, अगो आई काय तूच कमेंट केल्यास? आता ही रम्या तर चांगलीच खुश झालेली असते। आता वसुहत्या रम्याला म्हणत असतात, अगं तुला काय वाटते हा धमाका आहे? नाही हा नाही, आता खरा धमाका तर याच्या नंतर होणार आहे। आता ही रम्या चांगलीच खुश होऊन वसुहत्यांना म्हणत असते, अगं या धमाक्यानेच यांची काय अवस्था झाली आहे आणि नंतर जे होणार आहे त्याने काय अवस्था होईल यांची। आता इकडे जीवा मानिनीला म्हणत असतो, थांब जरा मी यांच्याकडे बघतो। आता जीवा इथे कुणाला तरी फोन लावतच असा मानिनीला म्हणत असतो। तेवढ्यातच जीवा तू शांत हो रे, तू अजिबात चिडू नकोस असं मानिनी समजावून त्याला शांत करते। या सोशल मीडियावरच्या कमेंट आहेत रे, कुठे तू लक्ष देतोयस यांच्याकडे? ही लोक ना स्वतःच्या आयुष्यामध्येच दुःखी असतात, वाईट वागत असतात, म्हणूनच अशा कमेंट दुसऱ्याला करतात। हे सगळं वाचून ना तू अजिबात त्रास करून घेऊ नकोस जीवा। आता जीवा म्हणत असतो, असं कसं आई त्रास करून घेऊ नको, म्हणजे मला काय वाटत आहे तुला नाही समजत। आता इथे जीवा पुन्हा टेन्शन मध्येच म्हणत असतो, हे जर दादा, नंदिनी, काव्या यांना कळालं तर काय होईल बरं, काय परिणाम होतील याचे? मी इथे एक टाका घालून सगळं काही शिवण्याचा प्रयत्न करत आहे, हे तर सगळे उसवायलाच निघाले आहेत की। आता एवढ्यातच दारावर बेल वाजत असते आणि बेल मात्र फास्ट एकसारखीच वाजत असते। आता ऐकून मानिनी म्हणते, बापरे असं कोण बेल वाजवत आहे, कोण असेल बरं बाहेर आलं? आता इथे जीवा म्हणतो, थांब आई मी बघतो। आता जीवा दार उघडण्यासाठी जाणार, इतक्यातच पार्थ तिथे येतो आणि दार उघडतो। बाप रे, दार उघडतो आणि पाहतो तर काय, मीडियावाली लोक तिथे आलेली असतात आणि पटापट पार्थचे फोटो खेचत असतात। आता ते मीडियावाले आत या म्हणण्या अगोदर स्वतःहून आत घुसतात आणि घरामध्ये त्या मानिनीकडे धाव घेतात। आता पार्थ त्यांना अडवण्याचा प्रयत्न करत असतो, पण ती लोक अजिबात ऐकायला तयार नसतात। आता या मीडियावाल्यांना या वसुहत्यांनीच घरी बोलवलेलं असणार। आता यांचं सत्य नेमकं एक ना एक दिवस बाहेर येणार हे नक्की। आता इथे ती मीडियावाली लगेच सुरू करतात स्वतःचं काम, म्हणजे प्रश्नावर प्रश्न सुरू यांचे। आता पार्थ त्यांना अडवतो आणि थांबवतो। आता ते मीडियावाले पार्थला म्हणत असतात, पार्थ देशमुख तुमच्या बायकोचं तुमच्या भावाबरोबर अफेअर होतं, तुम्हाला कसं वाटत आहे? आता पार्थ काहीच बोलत
नसतो, त्याला आश्चर्यच वाटत असतं म्हणजे ही लोक घरी कशी काय आलीत. त्यानंतर तिथलीच एक मीडियावाली मुलगी म्हणते तुमचा भाऊ तुमच्याबरोबर विश्वासघात करत आहे, हे तुम्हाला माहीत असून सुद्धा तुम्ही एका छताखाली कसं काय राहता बरं. आणि आता दुसरा प्रश्न पार्थला विचारतात, तुमच्या भावाचं आणि बायकोचं अफेअर लग्नानंतर सुद्धा सुरू होतं का. आता हे सगळं कॅमेऱ्याने टिपून घेत असतात आणि ते मीडियावाले एका पाठोपाठ एक सारखे प्रश्न विचारत असतात. आता पार्थ मात्र शांतच उभा असतो. आता मीडियावाल्यांचे हे प्रश्न ऐकून जीवा मात्र चिडतो, जातो की मीडियावाल्यांसमोर आणि म्हणतो काय वाटेल ते काय बोलताय तुम्ही, बंद करा हे सगळं तुमचं. आता हा मीडियावाल्यांचा धमाका इथे फुटलेलाच असतो. तेवढ्यातच तिकडे काव्या दार उघडते तर अचानक कुठल्या महिला मंडळ मधल्या भरपूर बायका तिच्या अंगावरच धावून येतात आणि दीर वहिनी हाय हाय, दीर वहिनी हाय हाय असं म्हणतच आतमध्ये घुसतात. आता या बायका तर काव्यावर अचानक अटॅकच करतात. काव्या खूपच घाबरते, त्यांना अडवण्याचा प्रयत्न करत असते पण त्या काही ऐकत नाहीत, डायरेक्ट घरामध्येच घुसतात. आता हा दंगा पाहून शारदाताई सुद्धा खाली आलेले असतात. आता त्या महिलांपैकी एक महिला म्हणते, काय ग काव्या, दिराबरोबर चाळे करतेस का, दिराबरोबर असलं नाटक करतेस. आता हे ऐकून काव्याची आई म्हणते, अहो काय बोलताय तुम्ही. आता ती महिला काव्याला म्हणत असते, अगं तुझ्यासारख्या पदर सैल सोडणाऱ्या बायकांमुळे आमच्यासारख्या चांगल्या बायका सुद्धा बदनाम होत असतात. आता तेथीलच दुसरी महिला, आता या बायका सारख्या बोलत, आता या बायका असं वाटेल तसं बोलत असतात, काव्याला काहीच बोलू देत नसतात. आता तेवढ्यातच तेथील एक महिला म्हणते, सभ्य समाजाला काळीमा फासणाऱ्या या मुलगीशी कशाला बोलत बसलाय तुम्ही, काळं फासा हिच्या तोंडाला. आता या बायका हाताला काळं लावूनच आलेले असतात, बहुतेक तयारीतच पूर्णपणे आलेले असतात. आता काळं फासा म्हणल्यानंतर लगेच काव्यावर अटॅक करतात आणि तिच्या तोंडाला काळं फासण्याचा प्रयत्न करत असतात. आता काव्या हाताने ताकदीने त्यांना मागं ढकलते आणि म्हणते, थांबा, जर एक पाऊल जर पुढे आला तर याद राखा. आता काव्या त्या बायकांना समजावण्याचा प्रयत्न करत असते, अहो मी सुद्धा तुमच्यासारखी एका सभ्य आणि सुसंस्कृत घरातीलच मुलगी आहे आणि तुमच्यापर्यंत ही बातमी कशी आली, कशी पोहोचली हे मला जरा सुद्धा माहीत नाहीये, पण तुम्हाला जी काही माहिती मिळाली आहे ती पूर्णपणे खोटी आहे. आता हे काव्य सांगत असताना सुद्धा तिथल्या बायकांना हे पटतच नसतं. आता तेथीलच एक महिला काव्याला बघून चांगलीच तोंड वाकडं करत असते. आता हे सुद्धा प्लॅनिंग त्या वसवत्यांचंच असणार आहे. आता काव्या त्या बायकांना चांगलंच सुनावण्याचा प्रयत्न करत असते आणि मुळात म्हणजे हे सगळं माझ्या पर्सनल गोष्टी आहेत, माझ्या पर्सनल आयुष्यात घडत असलेल्या या सगळ्या गोष्टी आहेत, याच्याशी तुम्हाला काय देणं घेणं आहे, याविषयी तुम्ही मला काय बोलावं काय नाही याचा काय संबंध आहे, तुम्ही मला अजिबात बोलायचं नाही कारण तो अधिकार तुम्हाला नाहीये. आता काव्या अशी अधिकाऱ्याची भाषा करत आहे पाहून तेथील एक महिला म्हणते, मुली, तू अधिकाऱ्याची भाषा अजिबात करायची नाहीस. तुझ्यासारख्या मुलींमुळे चांगल्या मुली सुद्धा बदनाम होत असतात आणि तुझ्यासारख्या मुली मॉडर्न शब्दाचा अर्थ आपल्या सोयीनुसार काढत असतात. आता दुसरी महिला लगेच काव्याला वाटेल तसे घाणघाण बोलत असते. आता ती म्हणत असते, अशा मुलींना सगळंच पाहिजे असतं, म्हणजे नवऱ्याचा पैसा देखील हवा असतो आणि याराच्या मिठीत सुद्धा मजा मारायची असते. आता असलं घाण बोलणं ऐकून काव्या खूपच चिडते. काव्या त्या बाईला चांगलीच ओरडते, गप्प बसा तुम्ही, काय वाटेल ते बोलू नका. आता तरी सुद्धा ती महिला गप्प बसत नाही. ती म्हणते, अशा या मुलींना स्पेसच्या नावाखाली वाटेल तसले चाळे करत असतात आणि सगळा समाज घाण करून टाकतात. आता तेथील दुसरी महिला म्हणते, हो आता जर आपण हिला थांबवलं नाही ना तर आपल्या मुली सुद्धा असंच वागतील की हिच्याकडे पाहून. आता हो बाकीच्या महिला हो असं म्हणतात आणि पुन्हा काव्याला वाटेल तसे दोष द्यायला सुरू करतात. आता या बायका चांगल्याच पेटून उठलेल्या असतात. आता काव्या त्यांना अडवून बोलून जाब देऊन सुद्धा या बायका हाताचं काळं घेऊन काव्यावर अटॅक करतात आणि काव्याच्या तोंडाला काळं फासण्याचा प्रयत्न महिलांमध्ये आणि काव्यामध्ये झटापटी सुरू होते. आता काव्याची आई सुद्धा त्या बायकांना अडवण्याचा खूपच प्रयत्न करत असते पण या महिला अजिबातच ऐकत नसतात. आता इथे मात्र मालिकेत एक वेगळाच ट्विस्ट म्हणजे छान दाखवलं आहे. आता या बायका काव्याला ऐकत नसतात, त्यांच्या आईला सुद्धा ऐकत नसतात. तेवढ्यातच आता काव्याच्या तोंडाला काळं लागणार एवढ्यातच नंदिनी येते आणि नंदिनी त्या बायकांच्या हाताला धरते आणि पाठीमागे ढकलते. आता इथे
बहीण शेवटी बहिणीला साथ देतेच. आता नंदिनी त्या बायकांना चांगली सुनावायला सुरू करते. आता त्या बायकांना मागे ढकलतच नंदिनी म्हणते, माझ्या बहिणीच्या अंगाला हात सुद्धा लावायचा नाही. आणि हा काय प्रकार आहे, कोण आहात तुम्ही? आता त्यातील एक महिला म्हणते, आम्ही संस्कृती पार्टीच्या महिला आहोत आणि तुझ्यासाठी आम्ही इथे आलो आहोत, तुला न्याय मिळवून देण्यासाठी आलो आहोत आम्ही इथे. आता काव्याचे वडील सुद्धा तेथे आलेले असतात. आता तेथील एक महिला नंदिनीवर चांगलीच सहानुभूती दाखवत असते आणि म्हणते, बघा ना किती चेहरा हिचा सुकला आहे, कसा चेहरा झाला आहे. तोपर्यंत दुसरी महिला म्हणते, सख्या बहिणीने पाठीत खंजीर खुपसल्यानंतर असंच हाल होणार ना. आता नंदिनी काव्याकडे पाहते आणि काव्या नंदिनीकडे पाहते. ती एक महिला म्हणते, अशा भोळ्या बहिणीचा फायदा घेतला आहे अशा या निर्लज्ज मुलीने. आता त्या महिलांना काय बोलावं आणि काय बोलू नये याची बहुतेक कल्पनाच नसते. आता त्यातीलच एक महिला म्हणते, हिचा नवरा तिच्या बहिणीच्या मिठीत किती वेळा गेलाय काय माहित. आता असलं बोलणं ऐकून नंदिनी त्या बायकांच्या अंगावरच जाते आणि पुरे आता एक शब्द सुद्धा बोलायचा नाही असं त्यांना धमकावते. आता नंदिनी त्या बायकांना चांगलीच खडसावून सांगते, यापुढे एक शब्द सुद्धा तुम्ही बोलायचा नाही. तोपर्यंत इकडे पार्थ सुद्धा त्या मीडियावाल्यांना चांगलाच धमकावून सांगत असतो, एक शब्द सुद्धा तुम्ही आमच्याविषयी बोलायचा नाही. आता तेथील मीडियावाल्यातील एक मुलगी म्हणत असते, अरे वा, तुम्ही तर चोर सोडून कोतवालाला शिक्षा देताय की. तुमची बाजू घेऊन आम्ही इथे बोलत आहोत आणि तुम्हीच आम्हाला सुनावत आहात. अहो, तुम्हाला न्याय मिळवून देण्यासाठीच आम्ही तुमच्या बाजूने बोलण्यासाठीच इथे आलो आहोत ना. आता पार्थ म्हणतो, का कशाबद्दल, मी तुम्हाला बोलवलं आहे का इथे? आता पार्थ त्या मीडियावाल्यांना सांगत असतो, एकतर तुम्ही माझ्या पर्सनल प्रॉपर्टीमध्ये आला आहात आणि माझ्या पर्सनल गोष्टींबद्दल बोलत आहात आणि या गोष्टी मीडियापर्यंत नेत आहात आणि याचीच दाद घेऊन मी तुमच्यावर केस सुद्धा करू शकतो. तरी सुद्धा ती मीडियावाली मुलगी शांतच बसत नाही. ती म्हणते, असं कसं बरं, तुमच्या बाबतीत काय घडलं आहे हे आम्हाला कळायलाच हवं, ती बातमी लोकांपर्यंत गेलीच पाहिजे. आता पार्थ त्यांना म्हणत असतो, लोकांना कळायला काय माझी सार्वजनिक गोष्ट नाहीये, ही माझी पर्सनल गोष्ट आहे, त्यामुळे तुम्ही आता इथून निघून जा. आता पार्थ त्यांना म्हणत असतो ना की ही माझी पर्सनल गोष्ट आहे, तुम्ही यामध्ये बोलू नका. हाच आता शब्द पर्सनल हा मीडियावाला उचलतो आणि म्हणतो, हा म्हणजे तुमची ही पर्सनल बाब आहे हे तुम्ही मान्य तर करताच. आता हे ऐकून मानिनी म्हणते, अहो काय तुम्ही एका शब्दावरून किती लांबड लावताय. आता मानिनी त्या मीडियावाल्यांना म्हणत असते, अगोदर घशात हात घालून आमच्याकडून तुम्हाला वाटेल ते शब्द काढून घ्यायचे आणि त्या शब्दावरून वाटेल तशी लांबड लावायची. अहो कसे वागताय तुम्ही, दुसऱ्याच्या घरामध्ये लागलेल्या आगीवर स्वतःची भाकरी भाजणं बंद करा. आता बस करा तुम्ही, असं मानिनी म्हणतच असते. तेवढ्यातच आता मीडियावाले मानिनीकडे धाव घेतात आणि म्हणत असतात, तुम्ही मानिनी देशमुख ना. आता पार्थ त्या मीडियावाल्यांच्या आडवा हात लावतो आणि मानिनीकडे जाऊ देत नाही. तरी सुद्धा ती मीडियावाली मुलगी मानिनीला म्हणत असते, तुम्ही मानिनी देशमुख ना, तुम्हाला कसं वाटतंय आता? बापरे, आता हा सगळा तमाशा पाहून इकडे वसू आत्या आणि रम्या मात्र चांगल्याच गालातल्या गालात हसत असतात. आता मानिनी त्या मीडियावाल्या मुलगीला म्हणत असते, कसं म्हणजे काय विचारताय तुम्ही? त्यानंतर ती मुलगी म्हणते, अहो तुमच्या एकाच सुनेने दोन्ही मुलांना झुलवलं म्हणजे तुम्हाला कसं वाटत आहे? आता मानिनी त्या मुलीवर चिडते आणि म्हणते, कसले शब्द वापरताय मॅडम तुम्ही, किती घाण बोलताय. एक स्त्री असून दुसऱ्या स्त्रीबद्दल असं घाण बोलताना तुम्हाला काहीच वाटत नाही का? जरा सुद्धा लाज वाटत नाही का तुम्हाला असलं घाण बोलताना? त्यावेळेला ती मीडियावाली मुलगी म्हणते, अहो तुमच्या सुनेला आणि मुलग्याला लपडं करताना लाज वाटली नाही आणि बोलताना आम्हाला कसली आली ओळख? आता इकडे नंदिनी सुद्धा त्या बायकांना शटाप म्हणून शांत करत असते. आता नंदिनी मात्र खूपच चिडलेली असते. आता त्यातील एक महिला म्हणत असते, अगं तुलाच न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही इथे आलो आहोत ना. त्यावेळी नंदिनी म्हणते, मला गरज नाहीये तुमची, पहिल्यांदा इथून बाहेर व्हा. नंदिनी म्हणते, तुमची मदत घ्यायला मी एक अबला, मूर्ख आणि नवऱ्याने टाकलेली बाई नाहीये हे लक्षात घ्या. आता ती म्हणते, माझं सगळं कुटुंब, माझी सगळी माणसं माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी आहेत आणि मी माझ्या बहिणीच्या पाठीशी खंबीर उभी आहे. तिच्या भूतकाळासहित मी स्वीकारले तिला. आता नंदिनीचं हे बोलणं ऐकून काव्याला खूपच बरं वाटत असतं. आता काव्या हळूच ताई अशी हाक मारते. बापरे, नंदिनीने हा निर्णय खूपच चांगला घेतला आहे. खरं तर यामध्ये काव्याची काहीच चूक नसते. खरं तर मन काव्याने मारलेलं आहे. इथे काव्याने ऍडजस्टमेंट केले ना, सगळ्यांचं चांगलं व्हावं हीच इच्छा काव्याची असते, म्हणूनच ती शांत बसलेली असते. आता नंदिनीला हे कळेल हळूहळू याचीच अपेक्षा आहे. आता इकडे पार्थ सुद्धा जीवाची बाजू घेऊन मीडियावाल्यांना सांगत असतो, जे काही झालं त्यामध्ये माझ्या भावाची काही सुद्धा चूक नाहीये आणि माझ्या भावाला अजिबात दोष द्यायचा नाहीये, कारण जे काही घडलं तो त्याचा भूतकाळ
भूतकाळ होता. आता पार्थचं हे बोलणं ऐकून जीवा एकदम थक्क होऊनच त्याच्याकडे बघत असतो. आता ती मीडियावाली मुलगी पार्थला म्हणत असते, अरे वा, चांगलं आहे की, इतकं सोपं असतं का दुसऱ्याला माफ करणं? आता पार्थ म्हणतो, हे तुमचं तुम्ही ठरवा, हा प्रश्न तुमचा आहे, माफ करायचं असतं की नसतं. आता पार्थ त्यांना म्हणतो, मी तुम्हाला एक उदाहरण देतो. समजा तुम्हाला चांगल्या पगाराची नोकरी लागली आहे आणि तुमच्या 7वीतल्या शिक्षकांनी येऊन सांगितलं की याचे 2 विषय 7वीमध्ये गेले होते. त्यावेळेला तुम्हाला ही चांगल्या पगाराची नोकरी द्यायची की नाही द्यायची यावरूनच तुम्ही ठरवा ना. आता पार्थ या मीडियावाल्याला सांगत असतो, मी ही माझ्या भावाला एक संधी दिली आहे, त्याच्या सगळ्या चुका मी माफ करणार आहे. आता हे ऐकून या रम्याचं पुन्हा टेन्शन वाढतं. आई बघ ना, पार्थ कसा वागत आहे, काय बोलत आहे हा. आता वसवत्या म्हणतात, काही या पार्थचं काही वेगळंच असतं, काय मोठेपणा दाखवायचं असतं याला काय माहिती. आता रम्या म्हणत असते, आई पार्थने जर काव्याला माफ केलं तर. आता इकडे पार्थ म्हणत असतो, जे काही घडलं तो सगळा त्याचा भूतकाळ होता आणि त्याच्या भूतकाळासहित मी त्याला एक्सेप्ट केलं आहे. कळलं का तुम्हाला, कळलं का, असं म्हणत त्या मीडियावाल्यांना म्हणत असतो पार्थ, त्यामुळे तुम्हाला जो काही मसाला माझ्याकडून हवा आहे तो अजिबात मिळणार नाही, त्यामुळे तुम्ही इथून निघा. आता असं पार्थ म्हणाल्यानंतर ती मीडियावाली मुलगी मानेने हो हो असं म्हणत असते. तोपर्यंत दुसरा एक मुलगा तिथला म्हणतो, चला रे, इथे थांबण्यात काहीच अर्थ नाही. हे सो कॉल्ड बिझनेसमॅन सगळ्या गोष्टींकडे डील म्हणूनच पाहत असतं, काय माहित ही सुद्धा एक भावाभावांची डीलच असेल. आता हे ऐकून पार्थ खूपच चिडतो आणि पहिल्यांदा इथने निघा असे खणखणीत आवाजात सांगतो. आता ती मीडियावाली घाबरतात आणि तेथून निघतात. आता पार्थ 2 पावले चालून पुढे येऊन थांबतो. मानिनी आता पार्थजवळ येते आणि गालावरून हात फिरवतच म्हणते, आय प्राऊड ऑफ यू पार्थ. आता जीवा सुद्धा हळूवार पावलांनी पार्थजवळ येतो आणि म्हणतो, दादा तू मला माफ केलंस. आता थँक्यू सो मच म्हणतच जीवा पार्थच्या गळ्यात पडतो आणि कचकून मिठी मारतो. आता पार्थ सुद्धा जीवाला सपोर्ट करत असतो. आता इकडे नंदिनी त्या बायकांना म्हणत असते, माझ्या बहिणीविषयी कोणतीच तक्रार नाहीये, तर तुम्ही का तक्रार करत आहात? तुम्ही का तिच्या तोंडाला काळं फासत आहात बरं? आणि माझ्या बहिणीच्या तोंडाला काळं फासावं असं तिने कोणतंच कृत्य केलेलं नाहीये, त्यामुळे तुम्ही जर इथून पुढे माझ्या बहिणीला एक अक्षर जरी बोललात ना तर गाठ माझ्याशी आहे. आता नंदिनी त्या बायकांना चांगलीच खडसावून म्हणत असते, निघा इथून, आता निघा, पहिल्यांदा निघा. त्यावर तेथील एक महिला म्हणते, चला ग जाऊया आपण इथून, ज्याचं करावं भलं तो म्हणतोय माझंच खरं, चला ग, यांचं भलं करायची सुद्धा सोयी नाहीये, आपला काही रिकामा वेळ आहे का म्हणून आपण यांच्याकडे आलो आहोत. आता असं काही वाटेल ते बडबडत त्या महिला तेथून निघून जातात. आता त्या बायका गेल्यानंतर काव्या हळूच नंदिनी जवळ येत असते. तेवढ्यातच नंदिनी पटकन डायनिंग टेबल जवळ येऊन उभा राहते. काव्या सुद्धा तिच्या पाठीमागेच धावत धावत येते. आता ताई ताई असं काव्या म्हणत असते. आता मात्र या भावा आणि आता मात्र या मालिकेमध्ये या बहिणींमधील आणि त्या भावांमधील प्रेम खूप जबरदस्त दाखवलं आहे. आता इथे काव्या पटकन नंदिनीच्या गळ्यात पडते आणि नंदिनीला मिठी मारते. आता काव्याला नंदिनी हळूच बाजूला करते. आता पुन्हा इथे सस्पेन्स दाखवला आहे, म्हणजे नंदिनी पुन्हा काव्याला काय बोलणार असते का, तर असं काहीच होत नाही. नंदिनी काव्याच्या दंडाला धरते आणि तिथेच खाली खुर्चीवर बसवते आणि काव्याला पाणी पिण्यासाठी देते. आता इकडे जीवा पार्थला म्हणत असतो, मला असं वाटलं झालेल्या गोष्टी तू कधीच विसरणार नाहीस, मला तर तू कधीच माफ करणार नाहीस, पण तू आज मनाचा मोठेपणा दाखवून हे सिद्ध केलं आहेस की तूच माझा मोठा दादा आहेस आणि तू सगळ्या माझ्या चुका पोटात घेतल्यास, तुझे हे उपकार मी कधीच विसरणार नाही, असं म्हणून जीवा थँक्यू म्हणतो. आता इथे पार्थ जीवाला म्हणत असतो, मी जे हे केलं आहे ते केलं यासाठी, देशमुखांची अब्रू चव्हाट्यावर येऊ नये यासाठी केलं आहे. इथे मी स्वतःच्याच गोष्टी एक्सेप्ट करू शकत नाहीये, मी दुसऱ्यांच्या काय एक्सेप्ट करणार आहे. आता असं म्हणून पार्थ तेथून निघून जातो. आता पार्थचे हे बोलणं ऐकून पुन्हा वसवत्या आणि रम्याला धीर मिळालेला असतो. आता इकडे जीवा पुन्हा अपसेट होतो. आता इकडे काव्य पाणी पित असते. आता पाणी पिऊन झाल्यानंतर ग्लास खाली ठेवत असते. तेवढ्यातच काव्याच्या हाताला थोडंसं काळं लागलेलं असतं, ते दिसतं नंदिनीला. आता नंदिनी स्वतःच्या ओढणीने ते काळं पुसण्याचा प्रयत्न करत असते. आता ते पाहून काव्या म्हणते, ताई ठरवलं तर सगळे डाग आपण पुसू शकतो, मला एक संधी दे ना ग ताई. आता काव्या रडतच म्हणत असते, ताई तू जे काही आता बोललीस ते त्या बायकांना परत घालवण्यासाठीच बोललीस हे मला माहित आहे, पण मला एक क्षणासाठी असं वाटलं की माझी पूर्वीची नंदिनी ताई परत आली, परत सगळं आधीसारखं नाही का होऊ शकत ताई, ताई बोल ना ग माझ्याशी प्लीज. आता नंदिनी काहीच बोलत नसते आणि ओढणीने तिच्या हातावरचं काळं पुसत असते.
असते. ताई तू माझ्यावर खूपच रागावलेस ना ग. त्यावेळेला नंदिनी म्हणते रागावले तर मी स्वतःवर आहे काव्या. म्हणजे स्वतःचा राग मला शांत सुद्धा करता येत नाहीये आणि स्वतःवर राग व्यक्त सुद्धा करता येत नाही. आतल्या आत फक्त जळत राहणं जमतंय मला. आणि जर कोणी तुझ्या तोंडाला काळं फासायला आलं तर मी येणारच ना. आता नंदिनी काव्याला म्हणत असते पण काव्या मला वाईट एकाच गोष्टीचं वाटत आहे की मी तुझ्या सुखाला आधीच काळं फासला आहे आणि तो रंग कसा जाईल आता. असं म्हणून नंदिनी तेथून निघून जाते. काव्या ताई ताई अशी हाक मारत असते तरी ती थांबत नाही. आता इकडे मानिनी डायनिंग टेबल जवळ खुर्चीवर बसलेली असते, खूपच विचार करत असते. आता तेवढ्यातच आशा तिथे येते आणि म्हणते ताई आज स्वयंपाकाला काय बनवू. आता मानिनी विचारामध्ये मग्नच असते. त्या विचारांमध्येच ती म्हणते अगं नंदिनीला विचार ना. आता तेवढ्यातच मानिनीच्या लक्षात येतं सगळा प्रकार काय घडला आहे आणि नंदिनी घर सोडून गेलेली आहे. आता त्या आशाताई म्हणत असतात तुम्हाला नंदिनी ताईंची खूप आठवण येत आहे ना. हो मला सुद्धा येत आहे. नंदिनी ताईची काव्याताईची खूपच आठवण येत आहे आणि या घराच्या सुखाला कोणाची नजर लागली काय. आता मानिनी म्हणत असते काय माहित कोणाची नजर लागली. आणि डिसेंबर हा महिना काही ना काहीतरी वाईट संकट घेऊनच येत असतो देशमुखांसाठी आणि हे पुन्हा एकदा सिद्ध झालं. गुरुजींनी संकेत दिला होता पण असं काही होईल याची कल्पनाच नव्हती. आता या पोरांचं आयुष्य कुठल्या वळणावर जाणार आहे काय माहिती. आता आशाताई 16 डिसेंबरचं नाव काढतच असतात. तेवढ्यातच मानिनी म्हणते आशा आता 16 डिसेंबरचं काही सुद्धा नाव काढू नकोस. त्या आठवणी पुन्हा काही नको. ते जे काही घडलं ते आठवलं तरी खूप जास्त त्रास होतो. आज तू पिठलं भाकरीच बनव. आता असं म्हटल्यानंतर ती आशाताई म्हणत असतात ताई मला एक कळत नाहीये पण त्या पेनड्रॉय मध्ये ते फोटो कुठून आले बरं. आता मानिनी म्हणत असते अगं पार्थ नंदिनी आणि पिहूनेच ते फोटो लावले होते ना त्यामध्ये. आता आशा म्हणत असते अहो ताई पण आपल्या घरातले सगळ्यांचेच ते चांगले फोटो होते ना मग अचानक मध्येच हे फोटो कुठून आले बरं. मानिनी म्हणत असते हो ग आशा तू बरोबर बोलत आहेस. आता मानिनीला पुन्हा काव्याचे आणि जीवाचे फोटो आठवायला सुरू होते आणि ती स्वतःच्या मनातच विचार करत असते 16 डिसेंबरच्या त्या फुटेजमध्ये काव्य आणि जीवाचे फोटो कुणी. आता जीवा खूपच निराश होऊन त्याच्या रूम मध्ये आलेला असतो. आता त्याला पार्थचं बोलणं आठवत असतं ज्यामध्ये पार्थ म्हणालेला असतो जे काही घडलं ते सगळं माझ्या भावाचा भूतकाळ होता आणि त्या भूतकाळासहित मी माझ्या भावाला ऍक्सेप्ट केलं आहे. आता हे आठवत आठवतच जीवा तेथील सगळा पसारा बेडवर पडलेला आवरत. आता जीवाला हे सुद्धा आठवतं की पार्थ म्हणतो जे काही केलं ते देशमुखांची अब्रू चव्हाट्यावर येऊ नये म्हणून केलं. मी स्वतःचाच प्रेझेंट एक्सेप्ट करू शकत नाहीये तर दुसऱ्याचा पास्ट काय एक्सेप्ट करणार आहे. आता जीवा स्वतःच्या मनामध्ये विचार करत असतो नंदिनी आणि दादा खूपच दुखावले आहेत. त्यांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत पण गोष्टी बोलून सॉल्व्ह होऊ शकतात ना. आता आजचा भाग इथेच थांबवला आहे आणि पुढील भागामध्ये नंदिनी वकिलांशी बोलत असते. आता ते वकील म्हणत असतात नवऱ्याला त्रास देण्यासाठी माहेरी आला आहात ना. त्यावेळेला नंदिनी सांगत असते मी कायमची माहेरी आली आहे आणि मला फास्ट मध्ये आता डिवोर्स हवा. आता इकडे मानिनी देवासमोर उभारून घरातली पिढा बाहेर जाओ घरची लक्ष्मी आत येऊ अशी प्रार्थना करत असते आणि शेजारी पार्थ उभा असतो. आता मानिनी म्हणत असते अरे पार्थ म्हण ना प्रार्थना म्हण ना घरची लक्ष्मी घरात येऊ पण पार्थ काही म्हणत नाही. तेवढ्यातच काव्या दाराजवळ उभी असते आणि म्हणते घरची लक्ष्मी घरात येऊ. आता पार्थ पटकन काव्याकडे पाहतो म्हणजे पुढील भागामध्ये आपल्याला कळणार आहे नेमकी काव्या देशमुखांच्या घरी राहायला आली आहे की तात्पुरती आली आहे. तर पुढचा भाग सुद्धा खूपच पाहण्यासारखा होणार आहे. हा रिव्ह्यू तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडला तर एक लाईक नक्की करा.